हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही. कोणाला तरी उतरावं लागेल. त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज डावरीमध्ये. तर ते काही खड्डा पडलं होतं ते बुजवलं नव्हतं, तेव्हा जेसीबी बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली. ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर तीच भूमिका माझी आहे. आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत. कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची. ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलोय कामाला. तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी. जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी. सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा. एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही, पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही. ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो. राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. धन्यवाद.